श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. शिवलीलामृत अध्याय आहे 5वा. श्री गणेशाय नमः. सदाशिव अक्षरे चारी, सदा उच्चारी ज्याची वैखरी, जो नित्य शिवार्चन करी, तो उद्धरी बहुता जीवा. बहुत प्रायचित्ताचे निर्धार, शास्त्र वक्ते करीती विचार, परी जे शिवनामे शुद्ध साचार, कासया इतर साधने त्या. नामाचा महिमा परमादत, त्यावरी प्रदोष व्रत आचरत, त्यासी सर्व सिद्धी प्राप्त होत. सत्य सत्य त्रिवाचा, तुष्टी पुष्टी धृती आयुष्यवर्धन, संतती संपत्ती दिव्य ज्ञान, पाहिजे तीही प्रदोष व्रत पूर्ण, यथा सांग करावे. प्रदोष व्रत भावे आचरिता, या जन्मी प्रचित पहावी तत्वता. दारिद्र्य आणि महाद्व्यथा निशेष पळती षण्मासात. 1 संवत्सरे होय ज्ञान, 12 वर्षी महाद्रोग्य पूर्ण. हे जो असत्य मानिल व्यास वचन, त्यासी बंधन कल्पता. वरी त्याचा गुरु लटिकाच जान, त्याची दाभिंग भक्ती लटिकेच ज्ञान. उमा वल्लभ चरणी ज्याचे मन, त्याहुनी पावन कोणी नाही. मृत्युगंडा तरे दारुण, प्रदोष व्रते जाती निरसोन. याविषयी इतिहास जान, सूत सांगे शौनका. विदर्भ देशीचा भूभुज, सत्यरथ नामे तेजपूज. सर्व धर्मत पराक्रमी सहज, बंदी जनवर्णती सदा. बहुदिवस राज्य करीत, परी शिव भजनी नाही रत. त्यावरी शाल्वदेशी चांद्रपनात, बळे आला चालोनिया. आणिक त्याचे आप्त क्षोणीपाल सहाय्य झाले बहुत. 7 दिवसपर्यंत युद्ध अद्भुत जाहले. हा ऐकला ते बहुत, समरभूमीसी सत्यरथ. धारा तीर्थी पावला मृत्यू, शत्रुनगरात प्रवेशले. राजपत्नी गरोदर राजस, पूर्ण झाले 9 मास. एकलीच पायी पळता वनास, थोर अनर्थ ओढवला. परमसुकुमार लावण्य हरिणी, कंटक सरांटे रुतती चरणी. मूर्छना येऊनी पडे धरणी, उठोनी पाहे मागे पुढे. शत्रू धरीतील अकस्मात, मनोनी पुढती उठोनी पळत. किंवा ते विद्युलता फिरत, अवनीवरी वाटतसे. वस्त्रे अलंकार मंडित, हिर्या ऐसे दंत झळकत. जिचा मुखेंद देखता रती कांत, तन्मय होऊनी नृत्य करी. पहा कर्माची गती गहन, जिच्या अंगुष्ठी न पडे सूर्य किरण. ते गरोदर हिंडे विपिन, मृगनेत्री गजगामिनी. वनी हिंडे महासती, जेवी नैशरायाची दमयंती. की भिल्ली रूपे हैमवती, दुस्तरवनी तैसी हिंडे. कर्म नदीच्या प्रवाही जान, पडली ती सकाळी लकोन. असो एका वृक्षाखाली येऊन, परम व्याकुळ पडियेली. शंताची शंते दासी, ओळंगती सदैव जिये पासी. इंदुमती नाम जियेसी, ते भूमीवरी लोळत. चहूकडे पाहे दीन वदनी, जिव्हा मुख वाळले न मिळे पाणी. तो प्रसूत झाली तोची क्षणी, दिव्यपुत्र जन्मला. त्रशेने तळमळी अत्यंत, कोण उदक देईल तेथ. बाळ टाकुनी उठत बसत, गेली एका सरोवरा. उदकांत प्रवेशली ते चक्षणी, अंजुळी भरुनी घेत ते पाणी. तव ग्राहे नेली ओढुनी, विदारुनी भक्षिली. घोर कर्माचे विधान, वनी एकला रडे राजनंदन. तव उमा नामक विप्रपत्नी, जान विगंत धवा पातली. माता पिता बंधू पाही, तिये लागी कोणी नाही. एका वर्षाचा पुत्र ती सही, कडिये घेऊनी आली तेथे. तो नाही केले नालच्छेदन, ऐसे बाळ उमा देखोन. म्हणे आहारे ऐसे पुत्र रत्न, कोणी टाकिले दुस्तरवनी. म्हणी कोण याती कोण वर्ण, मी कैसे नेऊ उचलून. जावे जरी टाकून, व्रक व्याघ्र भक्षी तिलकी.
स्तनी दाटुनी फुटला पाना, नेत्री ढाळीत अश्रू जीवना, बाळ पुढे घेऊनी ते ललना, मुख कमळी स्तन लावी, संशय समृद्धी समुद्री पडली वेल्हाळ, म्हणे नेऊ की नको बाळ, तव तो कृपाळू पय फेन धवल येती रूप धरोनी पातला, उमे लागी म्हणे त्रिपुरारी, बाळनेही संशय न धरी, महद्वदाग्य तुझे सुंदरी, क्षत्रिय राजपुत्र तुझ सापडला, कोणासी न सांगे हे मात, समान पाळी दोघे सुत, भनगासी परीस होय प्राप्त, तैसे तू जाहले अकस्मात निधी जोडत, की चिंतामणी पुढे येऊनी पडत, की मृताच्या मुखात पडे अमृत पूर्वदत्ते, ऐसे बोलुनी त्रिपुरारी, गुप्त झाला ते अवसरी, मग दोघे पुत्र घेऊनी ते नारी, देश ग्रामांतरी हिंडत, ब्रह्मपुत्राचे नाम शुचिव्रत, राजपुत्राचे नाम ठेविले धर्मगुप्त, घरोघरी भिक्षा मागत, कडिये खांदी घेऊनिया, लोक पुसता उमा सांगत, माझे पोटीचे दोघे सुत, ऐसे हिंडत हिंडत एक चक्र नगरा पातली, घरोघरी भिक्षा मागत, तो शिवालय देखिले अकस्मात, आत द्विज दाटले बहुत, शांडिल्य त्यात मुख्य ऋषी, शिवाराधना करीती विधियुक्त, तो उमा आली शिवालयात, क्षण एक पूजा विलोकित, तो शांडिले ऋषी बोलिला, आहा कर्म कैसे गहन, हा राजपुत्र हिंडे दिन होऊन, कैसे विचित्र प्राक्तन, उमा वचन ऐकती झाली, ऋषीचे चरण उमा धरित, म्हणे याचा सांगा पूर्ववृत्तांत, त्रिकालज्ञानी महासमर्थ, भूत भविष्य ज्ञान तुम्हा, याची माता पिता कोण, आहेत की पावली मरण, यावरी शांडिल्य सांगे वर्तमान, याचा पिता जान सत्यरथ, तो पूर्वी होता नृप जान, प्रदोष समयी करी शिवार्चन, तो शत्रू आले चहू कडून, नगर त्याचे वेढिले, शत्रूची गजबज ऐकून, उठिला तैसीच पूजा सांडोन, तव प्रधान आला पुढे धावून, शत्रू धरोनी आणिले त्याचा शिरछेद करून, पूजा पूर्ण न करिता उन्मत्तपणे, तैसाच जाऊनी करी भोजन, नाही स्मरण विषयादा, त्याकरिता या जन्मी जान, सत्यरथ अल्पायुषी होऊन, अल्पवयात गेला मरोन, म्हणून पूजन न सोडावे, याच्या मातेने सवत मारिली, ती जळी विवशी झाली, पूर्ववैरे ओढुनी नेली, क्रोधे बक्षिली विदारुनी, हा राजपुत्र धर्मगुप्त, याने काहीच केले नाही शिवव्रत, म्हणून माता पिता रहित अरण्यात पडियेला, याकरिता प्रदोष काळी, अव्यग्र पूजावा इंदू मौळी, पूजन सांडुनी कदा काळी, सर्वथाई न उठावे, भवनीसी बैसवनी कैलासनाथ, प्रदोष काळी पुढे नृत्य करीत, वाग्देवी विना वाजवित, वेणू पुरोहित वाजवितसे, अंबुजंब संभवताल सावरी, भार्गवी गातसे मधुरस्वरी, मृदंग वाजवी मधुकैटभारी, नृत्य गती पाहोनिया, यक्ष पक्ती शिव प्राण मित्र, हस्त जोडणी उभा समोर, यक्षगण गंधर्व किन्नर, सुरासुर उभे असती, ऐसा प्रदोष काळीचा महिमा, अगोचरण निगमागमा, मग काय बोले उमा, मम पुत्र दरिद्री का झाला, तुझ्या पुत्रे प्रतिग्रह बहुत, पूर्वी घेतले दुष्ट अमित, दान केले नाही किंचित, शिवार्चन न करी कदा, परान्ने जीवा दग्ध यथार्थ, दुष्ट प्रतिग्रहे दग्ध हस्त, स्त्री अभिलाषे नेत्र दग्ध होत, मंत्राशी सामर्थ्य मग गैचे, मग उमेने पुत्र दोनी, घातले ऋषीचे चरणी, तेने पक्षांचर मंत्र उपदेशुनी, प्रदोष व्रत उपदिशिले, पक्ष प्रदोष शनी प्रदोष, महिमा वर्णिला अति विशेष, निराहार असावे त्रयोदशीश, दिवसा सत्कर्म आचरावे, 3 घटिका झालिया रजनी, प्रदोष पूजा आरंभावी प्रीती करोनी, गोमये भूमी सारवुनी, दिव्य मंडप उभारिजे, चित्र विचित्र वितान, कर्दळी स्तंभ इक्षु दंडे करून, मंडप कीजे शोभायमान, रंगमाळा नाना परी, शुभ वस्त्र नेसावे आपण, शुभ गंध सुवास सुमन, मग शिवलिंग स्थापुन,
पूजा करावी विधियुक्त प्राणायाम करून देखा अंतर्बाह्य न्यास मात्र का दक्षिण भागी पूजावे मुरांतका सव्य भागी अग्नितो वीरभद्र गजानन अष्टमहासिद्धी अष्टभैरव पूर्ण अष्टद्विकाल्प पूजन सप्तावर्णी शिवपूजा यथा सांग शिव ध्यान मग करावे पूजन राजोपचारे सर्व समर्पून करावे स्तवन शिवाचे जय जय गौरीनाथ निर्मळ जय जय कोटी चंद्र सुशीतळ सचितानंद घन अढळ पूर्ण ब्रह्म सनातन ऐसे प्रदोष व्रत ऐकवून बाळ उपदिशिले दोघे जण मग ते एक मने करून राहती झाली एक चक्री 4 महिनेपर्यंत दोघेही आचरती प्रदोष व्रत गुरुवचने यथार्थ शिवपूजन करीती पै शिवपूजा न द्यावी सर्वथा न द्यावे प्रसाद तीर्था शतब्रह्महत्याचे पाप माथा होय सांगता शांडिल्य सर्व पापाहुनी पाप थोर शिवपूजेचा अपहार असो ते दोघे किशोर सदा सादर शिवभजनी ब्रह्मपुत्र शुची व्रत एकला नदी तिरी क्रीडत दरडी ढासळता अकस्मात द्रव्य घट सापडला घरासी आला घेऊन माता संतोषिली देखोन म्हणे प्रदोष व्रताचा महिमा जाण ऐश्वर्य चढत चालिले राजपुत्रास म्हणे ते समयी अर्धद्रव्य विभाग गेही थेरू म्हणे सहसाही विभाग न गेही अग्रजा या अवनीतील धन आमुचेचे आहे संपूर्ण असो ते दोघे शिवध्यान शिवस्मरण न विसरती कदाही यावरी एकदा दोघे जण गेले वनवीरा लागून तो गंधर्व कन्या येऊन क्रीडता दृष्टी देखिल्या दोघे पाहाती दुरुनी परमसुंदर लावण्य खानी शुचिव्रत म्हणे राजपुत्रा लागुनी परदारा नयनी न पहाव्या दर्शन हरते चित्त स्पर्शने बळवीर्य हरित कौटिल्य दंभ संयुक्त महाअनर्थकारिणी ब्रह्मसुतासी ते ठेवून राजपुत्र चालिला सुलक्षण स्वरूप सुंदर मन्मताहून आकर्णयन कोमलाग जवळी येऊनी पाहात तव मुख्य नायिका विराजित अंशुमती नामे विख्यात गंधर्व कन्या पद्मिनी कोद्रविन नामा गंधर्वपती त्याची कन्या अंशुमती पिता पुसे महेशाप्रती हे कन्या अर्पू को नाते मग बोले हिमनग जामात धर्मगुप्त सत्यरथाचा सुत तो माझा परमभक्त त्यासी देई अंशुमती हे पूर्वीचे शिववचन असो यावरी अंशुमती पाहे दुरून न्याहाळीत राजनंदन वाटे पंचवान दुसरा क्षीरसिंधूत रोहिणी रमन काय आला कलंक धुवोन तैसे राजपुत्राचे वदन अंशुमती न्याहाळी 32 लक्षण संयुक्त अजना बाहू चापशर मंडित विशाळ वक्ष स्थळ चालत करीनायक जापरी ऐसा तो गुणाढ्य देखुनी त्वरित अंशुमती सकया प्रती सांगत तुम्ही दुजावना प्रती जाऊनी समस्त सुमने आनावी सुवासे अवश्य म्हणोनी त्या ललना जात्या झाल्या आणि कावना अंशुमती एकली जाना राजपुत्रा खुनावित बुरुह पल्लव पसरून एकांती घातले आसन वरी वृक्ष डाहळिया भेदून भूमीवरी पसरिल्या असो तिथे बैसला येऊन राजपुत्र सुहास्य वदन विशाळ भाळ आकर नयन आरक्त ओष्ट सुकुमार मंजुळ भाषिनी नेत्र कटाक्ष बाणी विधिली ते लावण्य हरिणी मनोज मूर्छना सावरुनी वर्तमान पुसे तया ते शृंगार सहोवरा तुझ पासी मी वास करीन राजहंसी देखता तव वदन दिव्य शशी मम मानस चकोर नृत्य करी तव मुखा ज देखता आनंद झेपावती मम नेत्र मिलिंद की तव वचन गरजता अंबुद मम चित्त शिखी नृत्य करी कवी गुरुहीन तेज विशाळ आत्मकंठीची काढिली मुक्त फळा माळ कंठी सुदली तत्काळ चरणी भाळ ठेवित मने मी काया वाचा मने करून तुझी ललना झाले पूर्ण यावरी धर्मगुप्त वचन काय बोलता जाहला मी जनक जननी विरहित राजभ्रष्ट दरिद्री अत्यंत
तव पित्यासी कळता मात घडे कैसे वरनाने यावरी म्हणे अशुमती 3 दिवसा येईन या स्थळा प्रती तुम्ही यावे शीघ्र गती लग्न सिद्धी साधावया ऐसे बोलणी ते चातुर्य राशी वेंगे आली पितया पाशी झाले वर्तमान सांगे त्यासी तो परम मानसी संतोषला राजपुत्र गेला परतोन बंधू प्रती सांगे सर्व वर्तमान शाडिल्य गुरुचे वचन स्मरून म्हणती प्रसाद पूर्ण त्याचा हा गुरुचरणी ज्याचे मन त्यासी ऐश्वर्याशी काय न्यून काळ मृत्यू भयापासून सर्वदा रक्षी देशिकतो यावरी ते दोघे बंधू येऊन मातेसी सांगती वर्तमान एरी म्हणे धन्य धन्य शिवभजन फळ देते चालिले यावरी तिसरे दिवशी दोघेही गेले त्या वनासी गंधर्वराज सहपरिवारेसी सर्व सामग्री घेऊनी आला दृष्टी देखता जामात गंधर्व आनंद समुद्री पोहत छत्रसेना सुखासन त्वरित धाडुनी उमा आणविली यावरी यथा सांग लग्न 4 दिवस पूर्ण कोणी एक पदार्थ न्यून पडिला नाही ते दवा स्वर्गीच्या दिव्य वस्तू अमोलिक सतेज विहिनी सदेत गंधर्वराज लक्षरथ 10 सहस्त्र गज तेजपूज्य 1 लक्ष वाजी 1 लक्ष दास दासी अक्षय कोश रत्न राशी अक्षय भाते देत भक्तीसी दिव्य चाप बहुसाल अपार सेना संगे देत 1 सेनापती गंधर्व बळीवंत उमा दोघा पुत्रा समवेत मान देऊनी बोलविली सुखासमानुरूढ अशुमती पती सवे चालली शीघ्र गती कनकवने कवे पत्र पाणी पुढे धावती वाहना सवे जियेच्या चतुर्विध वाद्याचे गजर चतुरंग चालिला दळभार येऊनी वैढिले विदर्भ नगर सत्यरत्त पितयांचे नगर दुर्गावरुनी अपार उल्हाट यंत्राचा होत भडीगार परी गंधर्वाचे बळ फार घेतले नगर क्षणार्थे जेने पूर्वी पिता मारिला जान त्याचे नाम दुर्मोशन जो जिताची धरुणी जान आपला करून सोडिला देशोदेशीचे प्रजाजन धावती करभार घेऊन उत्तम मुहूर्त पाहू सिंहासनारूढ जाहला माता उमा बंधो शुची व्रत त्या समवेत राज्य करीत 10 सहस्र वर्षपर्यंत यशवंत राज्य केले शांडिल्य गुरु आणून शतपज्ञ अर्पिले धन रत्नाभिषेक करून अलंकार वस्त्रे दिधली दुर्भिक्ष जळ जोश अवर्षण आधी व्याधी वैविध्य मरण दुःख शोक कलह विघ्न राज्यातुनी पळाली प्रजा भूदेव दायात देती रायासी आशीर्वाद कोणासही नाही खेद सदा आनंद घरोघरी ऐसा अशुमती समवेत धर्मगुप्त राज्य करीत यौवराज शुचिव्रता ते देत परिपत्य सर्व करी ऐसे 10 सहस्र वर्ष राज्य करून दत्तपुत्राशी राज्य देऊन चिंतितामणी उमाद चरण दिव्य विमान धाडिले दिव्य देह पावनी नृपती माता बंधू समवेत अंशुमती शिवविमानी बैसती करीत स्तुती शिवाची कैलास पदाची जाऊन जगन्मात्मा शिव विलोकुन जय जयाकार करून लोटांगणे घालिती दीनबंधू जगन्नाथ पतित पावन कृपावंत हृदयी धरुणी समस्त अक्षयपदी स्थापिली हे धर्मगुप्ताचे आख्यान करीती श्रवण पठन लेखन रक्षण अनुमोदन तरी पंचवदन रक्षितया सकळ पापा होय क्षय जेथे जाय तेथे विजय धनधान्य वृद्धी होय ऋण जाय निरसुनी प्रदोष महिमाद्भुत जे आचरिती ऐकोनी ग्रंथ ते कैचे दरिद्र मृत सत्य सत्य त्रिवाचा ज्याच्या घरी शिवलीलामृत ग्रंथ त्याची शिवपाठी राखित सदा हिंडे उमाकांत अंती शिवप्रद प्राप्ततया हा ग्रंथ आम्रवृक्ष सुरस पद्मरचना फळे आली पाडास कुर्तर्कवादी जे वायस मुखरोग त्यास नावडे जय जय ब्रह्मानंदा विरूपक्षा श्रीधर वरद सर्व साक्षा दुष्ट कर्म मोचका कर्माध्यक्षा न एसी लक्षा
निगमागमा शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड पंचमो अध्याय गोडहा। श्री स्वामी समर्थ। हर हर महादेव।